आज काय करायची आज मी खोबरं किसायला लागलोय. लिंदूर असं नसा लिंदूर. बर आज कालवलं करूया का? करूया. हा मला लाटायला मदत करणारा काय? करणार. अशा प्रकारे कानवल्याचं पीठ मळून घेतलंय. चांगलं मळून ठेवायचा, एक अर्धा तास ठेवायचं म्हणून म्हणजे चांगलं मुरते. हे किसलेलं खोबऱ्याचं सारण केले, त्यामध्ये हे घातले साखर, पिठी साखर घातली आहे आणि हे सुंठ, वेलदोडे, जायफळची पावडर तर त्यात मिक्स करणार आहोत, त्यामुळे छान चव येते. अशा प्रकारे कानवले लाटत आहोत. कानवल्याचे पान, करंजीचे पान, एवढं थोडे करंजा लाटून त्यामध्ये सारण भरले आहे, खोबऱ्याचे सारण. सारण आपल्याला आवडीनुसार भरायचं. गावात असंच करतात, आमच्याकडे दिवाळीसारखं करतात. बेंदूर सण करंजा, चकली करतात. बघ आम्ही करंजा केला आहोत. ह्या करंजा आम्ही अर्धा किलोच्या केल्या आहोत. अशा प्रकारे करंजा करून तयार आहेत. आमच्या गावात बेंद्रानिमित्त ह्या करंजा करतात, करंजा चकल्याही करतात. अशा आमच्या करंजा तयार आहेत. आमचा जर व्हिडिओ आणि रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे घ्या सासूबाई, बेंद्रानिमित्त करंजा केल्या घ्या. बेंद्राच्या करंज्या छान झाल्यात. बेंद्राचा सगळ्याच निसबीत.